निवडणुका लांबणीवर टाका, राज आणि उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाकडे मागणी. मतदार याद्या तयार नाहीत असं सुप्रीम कोर्टाला सांगण्याचा सल्ला. नक्षल चळवळीला मोठा धक्का. 6 कोटींचं बक्षीस असलेल्या भूपतीचं 60 नक्षलवाद्यांसह आत्मसमर्पण. गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसमोर शस्त्र खाली ठेवली. माओवाद संपुष्टात येत असल्यानं भूपतीनंच म्हटलंय, मुख्यमंत्र्यांची माहिती शरणागतीसाठी जंगलात बोलावलं असतं तरी गेलो असतो असाही दावा. सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं. इंद्रनील नाईक गोंदियाचे नवे पालकमंत्री. अजित पवारांकडून घोषणा. प्रफुल्ल पटेल यांनी बाबासाहेब पाटलांवर नाराजी व्यक्त केली होती. रवींद्र धंगेकरांना आवरा, अन्यथा युतीत मिठाचा खडा पडेल. भाजप नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार. धंगेकरांना शिंदेंकडून सबुरीचा सल्ला. धंगेकर मात्र भूमिकेवर ठाम. पंधरा वर्षांनंतर आजपासून पुन्हा सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. मुंबई आणि बंगळुरूला विमान प्रवास करता येणार. 2009ला किंगफिशर कंपनी अडचणीत पडल्यानं विमानसेवा बंद झाली होती. नाशिकमध्ये रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध. भूसंपादन कारवाई विरोधात स्थानिक रस्त्यावर. योग्य मोबदला दिल्याशिवाय जागा न देण्याचा निर्धार. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ रवाना. 19 ऑक्टोबरपासून 3 वनडे सामन्यांची मालिका. रोहित आणि विराटच्या खेळाकडे सगळ्यांचं लक्ष.